म्हणजे ज्या वेळेस संत श्रेष्ठ ज्ञानोबर आहे, आपल्या मुक्ताई माता, सोपन काका आणि निवृत्ती दादा, आता निवृत्ती दादांची त्यांची चुकामुक झाली होती, ते त्यांच्या सोबत नव्हते. ज्यावेळेस ते वारीला चालले होते, जात असताना तिथून एक प्रेत यात्रा चाललेली. आता प्रेत यात्रा चालली, पूर्वी काय असायचं, नवरा मेला की त्याच्या पाठीमागे त्याच्या पत्नीला नवरीसारखं सजवलं जायचं आणि नवरीला त्या नवऱ्याच्या प्रेताच्या चितेमध्ये उडी टाकावी लागायची. त्याला कोणती प्रथा म्हणायचे, सतीची प्रथा. आणि अक्षरशः बाळांनो, आता आग लागली तर माणूस पळतं ना, मग त्या महिलेला आग लागल्यानंतर तिच्या चटका बसल्या बाहेर पडायला लागली ना, तर इथं बाभळी बघताय ना, बाभळीच्या काठ्यांनी तिला आतमध्ये ढकलायची, असली प्रथा होती. आणि मग ज्ञानोबराय चाललेत आणि तिथून पाहिलं, आता तिला नवरीसारखी सजवले, तिच्या नवऱ्याची अंत्ययात्रा चालली आणि ज्या ती प्रेत यात्रेसोबत चालत चालली तेवढ्यात तिला हे संतांसारखी 3 लेकरं दिसली. मग तिच्या मनामध्ये आलं, असं पण माझ्या जीवनाचा आज अंतच होणार आहे, जाता जाता एकदा संतांचं दर्शन तरी घ्यावं. म्हणून तिने प्रेत यात्रा 2 मिनिटं जागेवर थांबवली. ती धावत आली आणि माऊलीच्या चरणावर डोकं ठेवलं आणि माऊलीच्या मुखातून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. असं म्हणता क्षणी ती हसली. माऊली म्हणले, ताई तुमच्या हसण्याचं कारण मला नाही समजलं. म्हणजे अहो, तुम्ही मला सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिलाय खरा, पण हा खरा होऊ शकत नाही. माऊली म्हणजे असं का, कारण माझ्या पतीचं देहांत झाले आणि दूरवर चाललेली प्रेत यात्रा पाहताय ना, ती माझ्या पतीची. माऊली म्हणले, असं नाही होऊ शकत. माझ्या मुखातून निघालेला शब्द एकतर मी जास्त बोलत नाही आणि बोललो तर तो कधी खोटं होत नाही. असं होऊ शकत नाही. मला दाखव तुझा पती कुठे, कसा देहांत झालाय. माऊली तिथे गेले आणि त्या प्रेत यात्रेमध्ये त्या महिलेचा पती तिथं झोपलेल्या अवस्थेमध्ये होता आणि माऊलींनी त्या प्रेताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, सच्चिदानंद बाबा उठा. आणि मग माऊलींनी त्या प्रेताच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, सच्चिदानंद बाबा उठा. झोपेतून उठल्यासारखे ते सच्चिदानंद बाबा उठले आणि मग माऊलींनी पाहिलं, त्या महिलेने पाहिलं हा चमत्कार झाला कसा. कारण संतांमध्ये ती ताकद असते बरं का. तुम्हाला वाटत असेल एखादा म्हणतो आयुष्यवंत व्हा. आता माझे दर्शन घेतात कीर्तन झालं महाराज, पण पडल्यानंतर मी असं कधीच हात लावून बाजूला माझ्या मुखातून कायम काही ना काही आशीर्वाद निघतो. कोरोना आज तुम्हाला त्याचं व्यवस्थित सांगतात, हे पोरं रोज माझ्या पायाकडे सकाळ संध्याकाळ रोज पायाकडे माझ्या मुखातून निघतात, कल्याण भवतो, कीर्तिवंत व्हा, आयुष्यवंत व्हा, यशवंत व्हा निघतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, फक्त आशीर्वादातले शब्द नसतात बरं का. जसं आपल्या मुखातून निघतं ना, त्याचं आमचं पुण्य तिथं खर्च होत असतं. म्हणजे आमचं पुण्य खर्च होतं. मी कुठेतरी देवाचं नाव घेतलं, सदर्शन ते पुण्य खर्च होतं, कोणासाठी खर्च होतं. म्हणजे म्हणतात ना की आता तुमचा पण वेळ वाया चाललाय का नाही, आयुष्याचे काहीतरी श्वास खर्च होतात ना. आणि एखादा कुठं तरी पिक्चरला बसला असेल, दारू पिऊन बसला असेल, तमाशाला बसला असेल, त्याचा पण तिथं वेळ खर्च होतोय. वेळ तिथेही खर्च होणार आहे, वेळ इथेही खर्च होणार आहे. पण सत्कर्म कोणता लागतोय, हा वेळ लागतोय ना. अगदी त्याच प्रकारे माझं पुण्य मला सुख मिळण्यासाठी प्राप्त होईल, पण ज्यावेळेस मी तुम्हाला आशीर्वाद देतो त्यावेळेस माझं पुण्य खर्च होणार आहे, पण ते चांगल्या कारणासाठी खर्च होणार आहे. देव काय पाहतो, तुमच्या हृदयातला उद्देश पाहतो. उद्देश आपल्या कालचं रामनवमी झाली, आपल्या सर्वांना माहितीये. दशरथ राजा ज्यावेळेस श्रावण बाळाला मारायला घेतला का नाही, त्याच्या मनामध्ये उद्देश होता का एका जीव घ्यायचा नाही. त्याच्या मनामध्ये काय होतं की रात्री मला स्वप्न पडले, स्वप्नामध्ये मी दोन पुरुषांचा आणि एका महिलेचा वध केले आणि वशिष्ठांकडे गेले, म्हणले की मला सांगा आता मी काय करू. मी स्वप्नामध्ये 2 पुरुषांचा आणि एका महिलेचा वध केलेला आहे. वशिष्ठ म्हणले, या पापातून मुक्तता होण्याकरिता तू याचा सौम्यता देण्याकरिता तू काय करू, वनात जा, शिकारी कर. शिकारीमध्ये 2 मादींना, 2 नारळाला एका मादीला मारतो की तुझ्यातून मुक्तता होईल. आणि ज्या वेळेस दशरथ राजा शिकारी करण्यासाठी गेला आणि शिकारी करण्यासाठी गेल्यानंतर आपसूक चुकून बाण त्याला लागला आणि त्याचा उद्देश वाईट नव्हता, पण त्याने ज्यावेळेस बाण मारला आणि तिथं श्रावण बाळ मरण पावला. आणि ज्या वेळेस श्रावण बाळाच्या आई वडिलांना जाऊन म्हणतो की माझ्याकडून अनावधानाने तुमच्या मुलाचा वध झाला. आता बघा, त्याच्या आई वडिलांनी त्याला शाप दिला. दशरथाला काय शाप दिला, जसा आम्ही पुत्र शोकाने मरणारे
अगदी त्याच प्रकारे तो पण पुत्रशोकाने आता हा शाप होता. पण दशरथ राजाला आनंद झाला. का? कारण की दशरथ राजाला माहिती होतं मला पुत्र प्राप्ती नाहीये. पण ज्या त्या आंधळ्या आई वडिलांनी जीवनाच्या शेवटच्या समयी मला हा शाप दिलाय तो खरा ठरल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांना शापाचं वरदानात रूपांतर का झालं? कारण की त्यांच्या मनातला उद्देश चांगला होता. मग तुम्ही वाईट लोकांना चांगल्या उद्देशाने जरी सहकार्य केलं तरी पण तुमच्या जीवनामध्ये यशच प्राप्त होतं. मग सच्चिदानंद बाबांना माऊलींनी ज्यावेळेस उठवलं, सच्चिदानंद बाबांनी ठरवलं आता माझा मरणातून पुन्हा जिवंतपणा झालाय, आता मला संसारात उतरायचं नाही. मग सच्चिदानंद बाबांनी उभं आयुष्य कोणाच्या चरणी केलं ते अभंगाचं प्रथम चरण.